वाट बघत होत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्याचा हप्ता देखील आता जमा होण्यास सुरुवात झाली। आज वारा शुक्रवार 10 एप्रिल रोजी महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये मार्च महिन्याचे जमा होण्यास सुरुवात झाली। या ठिकाणी आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आता 18 जिल्ह्यांची यादी कालच बँकांना देण्यात आली होती। त्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होऊ लागलेत। खरं म्हणजे पैसे तुम्हाला आता 5 एप्रिल म्हणजे मागच्या 5 दिवसापासूनच जमा होऊ लागले आहेत, परंतु सर्व महिलांच्या खात्यावरती हे पैसे गेलेले नव्हते। जवळपास 50% महिला अजून शिल्लक राहिल्या होत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून जवळपास 32 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या, ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता, त्यांच्या खात्यावरती फेब्रुवारीचा हप्ता मिळाल्यानंतर मागच्या मार्च महिन्याचा हप्ता देखील आज 18 जिल्ह्यांमध्ये जमा या ठिकाणी करण्यात येऊ लागला आहे। उद्या शनिवार आहे आणि उद्या एप्रिल महिन्यातील दुसरा शनिवार आहे, त्यामुळे बँकांना इतर सरकारी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सुट्टी असते। त्यामुळे पैसे तुमच्या खात्यावरती उद्या येऊ शकणार नाही आहेत। परवा दिवशी तर रविवार आहे आणि त्यामुळे सर्व बँकांना महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना परवा दिवशी पण सुट्टी असते। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये शुक्रवारी एकच दिवस पैसे सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। पटकन तुमचं बँक खाते तुम्ही चेक करायचं आहे। महिलांच्या खात्यावरती पैसे वितरणाला सुरुवात झाल्याची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून अनेक महिलांना या ठिकाणी 1500 रुपये आल्याचा मेसेज आता यायला सुरुवात झाल्या। जशा प्रकारे तुम्हाला मागच्या 15-20 दिवसांच्या पाठीमागे फेब्रुवारी महिन्याचे पैसे या ठिकाणी आले, तशाच प्रकारे मार्च महिन्याचे 1500 रुपये या 18 जिल्ह्यातील 32 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून या ठिकाणी जमा होणार आहेत। आज वारा शुक्रवार, आज एकाही लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या हप्त्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही, अशा प्रकारे या ठिकाणी आता सांगण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतंय। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण 18 जिल्हे म्हणजे जवळपास या ठिकाणी 32 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत। 6 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आलेत, कारण टोटल 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी आज होणार आहे। बाकीच्या 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप कधी होणार आहे, तर ते 25 एप्रिल म्हणजेच आजपासून पुढील 15 दिवसापर्यंत तुम्हाला वाट या ठिकाणी बघावी लागणार आहे। त्यामुळे आजच्या शुक्रवारी कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे, आज एकच दिवस वाटपाचा या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल, आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल, KYC प्रक्रिया पूर्ण केलेली असेल, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्ही घेतलेल्या महिला असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आज कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार नाही आहे आणि नेमकं आज किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये पैशांचं वितरण स्वतः DBTचं बटन दाबून आता सोडण्यात येणार आहे। तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता मिळणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे सर्वांनी आता बघायचं आहे। आपण 6 जिल्ह्यांचे 3 गट तयार केलेत, तर ते 3 गट तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। पण त्याआधी नेमकं कोणाला पैसे मिळणार आहेत, मार्च महिन्यासाठी आता कोणती अपात्र यादी लावल्या का, याबद्दल सरकारच्या माध्यमातून काय नवीन अपडेट आलंय का, याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर आजच्या आज मार्च महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता पाहिजे असेल, तर नेमकं सरकारच्या माध्यमातून कोणाकोणाला सोडण्यात येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येतील, हे देखील आपण या ठिकाणी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्वांना या ठिकाणी आता मार्च महिन्याचा हप्ता येईल, परंतु असं अजिबात नाही आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून, सूत्रांच्या माध्यमातून असं या ठिकाणी सांगण्यात आले की तुम्हाला या ठिकाणी आता 2026 मधील जानेवारी फेब्रुवारी हे 2 महिन्यांचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला हाय असं सोडला। कोणती अपात्र यादी लावली नव्हती, कोणती महिलांची चेकिंग या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती, परंतु गेल्या महिन्याभरापासून मार्च महिन्याचा हप्ता नेमकं कोणाला सोडायचा आणि कोणाला सोडायचा नाही, याबद्दल सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्यामधून एक मार्ग या ठिकाणी निवडलाय। फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच या ठिकाणी पैसे जमा होतील, बाकीच्या महिलांना या ठिकाणी पैसे आता जमा होणार नाहीत। KYC करून पण त्यांना वाट बघावी लागणार आहे। त्यांना पैशांचं वितरण अजिबात त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता होणार नाही। मग लाडक्या बहिणींनो, आज वार तर शुक्रवार आहे, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे लक्षात ठेवा। आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये जर जिल्ह्यांची संख्या बघितली तर टोटल 36 जिल्हे आहेत।
त्या 36 जिल्ह्यापैकी आज फक्त 50% महिलांच्याच खात्यावरती पैसे येणार आहेत. म्हणजे 50% महिला म्हणजे किती? 18 जिल्ह्यातील 32 लाख लाडक्या बहिणीला या ठिकाणी आता पैसे जमा होणार असल्याची आता समजत आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या महिला कोणत्या आहेत? त्या सर्वच महिलांना पैसे येणार का? तर बघा, यावरती सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले, जर करता सर्वांनाच पैसे देण्याचा प्रयत्न केलो तर तेवढं या ठिकाणी आता सरकारला एवढा निधी पण उपलब्ध नाही आहे. कारण जवळपास लाडक्या बहिणी ज्या होत्या 1,40,00,000 होत्या. 1,40,00,000 पैकी काही लाडक्या बहिणी या ठिकाणी त्यांचं पती नव्हतं, संजय गांधी निराधार योजनेमध्ये बाहेर पडल्या. काही महिला या ठिकाणी उत्पन्नाच्या मर्यादेमधून बाहेर पडल्या. काही महिलांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नव्हतं, त्यामुळे बाहेर पडल्या. तर काही महिला अशा पण होत्या त्यांची KYC झालेलीच नाही आहे. त्यांनी गरीब असून पण त्यांना OTPच मोबाईलवरती आलेलं नाही, त्यामुळे त्यांना देखील आता प्रॉब्लेम या ठिकाणी येऊ लागल्याचं पाहायला मिळतंय. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज शुक्रवार आहे. आज 18 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे. त्या 18 जिल्ह्यांची यादी कोणती आहे? 18 जिल्ह्यातील जवळपास या ठिकाणी 170 तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी मिळणार असल्याचं आता बोललं जात आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं आपण या ठिकाणी पाहूया कोणाकोणाला अपात्र करण्यात येणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की नेमकं आम्हाला अपात्र करण्यात येणार का? कारण सर्वच महिलांना जर या ठिकाणी पैसे सरकारनं द्यायचं ठरवलं तर ते सरकारला सुद्धा अजिबात परवडणार नाही आहे, तुम्हाला पण माहीत आहे. कारण आता सरकार काय म्हणतंय, आम्ही गोरगरीब लाडक्या बहिणीसाठी योजना काढल्या, परंतु श्रीमंत महिला देखील हप्ता घेत आहेत, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये पण हप्ता घेत आहेत. परंतु सरकार काय म्हणते, आम्ही त्याच लाडक्या बहिणींना पैसे देतो ज्या दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, ज्या शेतकऱ्यांच्या बायका आहेत, शेतकऱ्यांच्या बहिणी आहेत, धुणं भांडी करायला जातात. अशा गोरगरीब महिलांसाठी ही योजना या ठिकाणी काढण्यात आली आहे. फक्त त्यांनाच आज शुक्रवारी या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि नेमकं कोणाला वगळून येणार आहे हे पाहण्यासाठी अगदी 2 मिनिटे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, महिलांना लवकरात लवकर पैशांचं वितरण व्हावं असं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समजले आणि त्यामुळे आता 18 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आलेत. तुम्हाला माहित आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा जशा प्रकारे नियम असतो तशाच प्रकारे त्याच टायमिंगला तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती होत असतं. तर या ठिकाणी पहिला गट जो आहे तर तो सकाळी बरोबर बँका उघडल्या 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 6 जिल्ह्यामध्ये पैसे येतील. कसे येतील? प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होतील. त्याचं कारण असं आहे लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, आता एका जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर जवळपास या ठिकाणी आता 3 ते 4 लाख लाडक्या बहिणी आता राहत असतात. मग 3 ते 4 लाख लाडक्या बहिणीला आता एकदाच पैसे या ठिकाणी द्यायचं आणि जर 18 जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी जवळपास 32 लाख लाडक्या बहिणी आहेत. सर्वांना एकत्र पैसे देणं शक्य नसतं, त्यामुळे प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी होत असतं. फक्त तुम्ही वाट बघायची आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता पैसे येणार आहेत, तुमचं गाव कोणतं आहे, तुमचा तालुका कोणता आहे, सर्व काही तुम्हाला नावे या ठिकाणी पुढे लगेचच आम्ही सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजच्या आज 1500 रुपये मार्च महिन्याचे जर पाहिजे असतील तर सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता कोणाला सोडण्यात आलाय, कोणाला सोडण्यात येणार नाही असं या ठिकाणी सर्व काही अपडेट तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. सरकार काय म्हणते, कोणत्याही बँकांचा सर्व्हर डाऊन होऊ नये, लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती वेळेवर पैसे जावेत यासाठी सरकारने DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन या ठिकाणी दाबत असताना प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट केली आहे. मग पहिला गट जो आहे तर 6 जिल्ह्यांचा बरोबर या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाटप होईल. त्यानंतर बँकेमध्ये तुम्हाला माहित आहे जेवणाची वगैरे सुट्टी असते. त्यानंतर बरोबर 2 ते 3 वाजता दुसरा गट सुरू होईल. दुसऱ्या गटातील सुद्धा तिथून पुढे प्रत्येक एका तासाला या ठिकाणी पैशांचं वितरण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 ते बरोबर रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत तिसऱ्या गटातील 6 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होईल असं या ठिकाणी आता सांगण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज पहिला गट वाटप या ठिकाणी होणार आहे. बघा, पहिला गट, दुसरा गट, आता जे 6 जिल्हे सांगणार आहे तर ते तुम्हाला नेमकं किती वाजता पैशांचं वितरण होणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा, पहिल्यांदा 6 जिल्ह्यांची नावे सांगत आहे जे सर्वात गोरगरीब आहेत आणि त्यांना आज पैशांचं वितरण होणार आहे. तर ते 6 जिल्हे सांगितल्यानंतर दुसऱ्या गटात 6 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का तिसऱ्या गटातील 6 जिल्ह्यामध्ये नंबर लागतोय हे झटपटपणे आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये बघणार आहोत.
तर बघा पहिला या ठिकाणी आता गट कोणता आहे तुम्ही पाहून घ्यायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी कोकणातील जिल्हे निवडल्याचं आता पाहायला मिळतंय। बघा पहिल्यांदा कोकणातील जिल्हे म्हणजे रत्नागिरी, रायगड, त्यानंतर तिसरा गट जो आहे तर तो सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा हे जे जिल्हे सांगितलेत, तर या ठिकाणी हे जे 6 जिल्हे आहेत तर या 6 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पहिला गट या ठिकाणी वाटप करण्यात येईल। हा जो गट आहे तर तो किती वाजता नेमकं तुम्हाला पैसे येतील आणि नेमकं तुमच्या तालुक्यामध्ये पैसे येण्यासाठी नेमकं किती वाजतील हे तुम्हाला पुढे या ठिकाणी लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। लक्षात ठेवा 18 जिल्ह्यापैकी आपण त्या ठिकाणी 6 जिल्हे सांगितलेत, अजून 12 जिल्हे बाकी आहेत। या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का अगदी 2 मिनिटे सर्वांनी वेळ काढून नक्की बघायचं आहे। परंतु त्याआधी एक लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्याचं पाहायला मिळतंय। ते काय आहे, तुम्हाला आज पैशांचं वितरण होणार का आणि झालं तर नेमकं किती वाजता होणार, तुमच्या जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये आहे का, कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार। बघा सरकारने सांगितलंय जर करता तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडियामध्ये, स्टेट बँकेमध्ये आणि पोस्टात असेल तर तुम्ही तयार राहायचं आहे। फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेला जोडलेलं असावं तरच तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला वाटत असेल आम्ही आता बँकेचं खातं खोललंय म्हणल्यावर आम्हाला पैसे येतील, परंतु सरकार तुम्हाला हाय असं पैसे पाठवत नाही। तर सरकार पैसे कसं पाठवतं तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, सरकार तुम्हाला पैसे पाठवतं ते म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारचं पैसे पाठवण्याचा एक नियम असतो, ते म्हणजे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलेलं असतं, त्या आधार कार्डच्या नंबरवर पैसे पाठवत असतं। त्यामुळे आधार कार्ड लिंक करणं महत्त्वाचं असतं। केलं असेल तर तुमचं अभिनंदन, तुमच्यासाठी आता या ठिकाणी पैशांचं वितरण मार्च महिन्याचं देखील सोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पहिला गट सांगितला, सर्वांनी लक्षात ठेवा रत्नागिरी, रायगड, त्यानंतर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे, तुमचा जिल्हा सरकारने सांगितलेल्या आता यादीमध्ये आहे का। 18 जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी अजून सांगण्याचं बाकी आहे, फक्त तुम्हाला या ठिकाणी 6 जिल्हे या ठिकाणी सांगितलेत। आता पाहूया नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत। सरकारने सांगितले आता 8 जिल्हे असे निवडले आहेत ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी KYC करून पण त्यांना पैशांचं वितरण होणार नाही। बघा आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी 8 जिल्ह्यामध्ये पैसेच येणार नाहीत, फक्त याच महिलांना आज पैशांचं वितरण करण्यास आता सांगितले। बघा कोणाला पैशांचं वितरण होणार नाही याची यादी देखील झटपटपणे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहूया। लक्षात ठेवा तुम्हाला जिल्ह्यांची यादी आम्ही लगेच पुढे दाखवणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आता अधोरेखित होतोय, ते म्हणजे अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न आता पडलेला आहे, आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळालाय, आम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केल्या, आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं आहे, तर आम्हाला पैशांचं वितरण होणार का। तर या अटी तुम्ही पूर्ण करून पण अनेक महिला या ठिकाणी आता बाहेर काढण्यात आल्या आहेत। लक्षात ठेवा तुम्ही मागच्या वर्षी जे उत्पन्नाची दाखला दिला होता तर ते 2024 या मागच्या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला दिला होता, परंतु मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जवळपास जानेवारी महिन्याच्या शेवटला या ठिकाणी आता सांगण्यात आलं होतं तुमचा 2025चा नवीन उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आता काढलेला आहे का। बघा त्याचं कारण म्हणजे 2024ला तुमचं उत्पन्न कमी होतं, परंतु अलीकडे अनेकांची परिस्थिती या ठिकाणी सुधारलेली आहे, त्यामुळे 2025 या मागच्या वर्षामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जरी गेला असेल तर तुम्हाला पैसे या ठिकाणी थांबवण्यात आले आहेत आणि तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती महिलांनो होणार नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। मग आज नेमकं कोणकोणत्या महिलांना बाहेर काढण्यात आले, तुमच्या मनामध्ये भीती बसली असेल की आम्हाला पैसे येणार की नाही, कारण अनेक महिलांना या ठिकाणी नोव्हेंबरचे पण पैसे मिळाले नाहीत, डिसेंबरचे मिळाले नाहीत, जानेवारीचा हप्ता नाही आणि मार्च महिन्याचा देखील हप्ता त्यांना मिळणार नाही आहे, फेब्रुवारीचा पण मिळालेला नाही। मग त्या महिलांनी नेमकं काय करायचं आहे, समजा जर करता तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलं
तर तुम्ही भिवू नका, तुम्हाला विनंती अर्ज देखील सरकारच्या माध्यमातून करण्याची प्रोसेस आता सुरू झाली आहे. जर खरंच तुम्ही गोरगरीब महिला असाल, जर करता तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल, जर करता तुम्ही शेतकरी कुटुंबातील गोरगरीब महिला असाल आणि तुमची KYC व्यवस्थित झाली नसेल आणि तुम्हाला पैशांचं वितरण जरी झालं नसेल तरी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता तुम्हाला पैसे तुमच्या हक्काचे जमा करण्यात येणार आहेत. आता आपण 18 जिल्ह्यापैकी त्या 6 जिल्ह्यांची यादी सांगितली ज्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. तर बघा, आता दुसरा गट सांगत आहे यामध्ये तुमचा नंबर लागतोय का हे तुम्ही लक्षपूर्वक 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे. कारण ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांनाच त्यांच्या जिल्ह्याबद्दल माहिती या ठिकाणी समजणार आहे. कारण अनेक महिला अशा असतात अर्धवट व्हिडिओ सोडून जातात, त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यांची माहिती, नेमकं कोणाला पैसे मिळणार आहेत, आधार कार्डाबद्दल काय नियम आलेत, नेमकं तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे हे समजणार नाही. त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. आता तुम्हाला त्या पुढच्या दुसऱ्या गटातील 6 जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी असे जिल्हे सांगणार आहे ज्यामध्ये हमखास पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्याची शक्यता आहे. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण पाहत आहोत त्या 6 जिल्ह्यांची लिस्ट जे या ठिकाणी आज पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसऱ्या 6 गटात जिल्ह्यातील आता जे लाडक्या बहिणी आहेत तर त्यांची नावे बघा. या ठिकाणी चंद्रपूर, गोंदिया, अकोला, धुळे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर आणि नाशिक. बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा नेमकं किती वाजता तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट, नेमकं किती वाजता पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTचं बटन दाबून होणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. लक्षात ठेवा, 18 जिल्ह्यापैकी 12 जिल्हे तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत. जर करता महाराष्ट्र बँकेत तुम्ही खातं खोललं असेल किंवा या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये खातं खोललं असेल, विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात सर्वात जास्त महिलांनी या ठिकाणी खातं खोलल्याचं आता पाहायला मिळतंय. त्या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा करण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. मग अजून कोणते जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा पुढच्या गटामध्ये आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. सरकारच्या माध्यमातून DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नियमानुसारच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सकाळी बरोबर 10 वाजता बँका उघडल्यानंतर संध्याकाळी बरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या 6 गटातील वाटण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या 6 गटातील बरोबर आता दुपारी 2 ते 3 वाजता सुरू झालं का संध्याकाळी बरोबर 7 वाजेपर्यंत पैसे येतील. संध्याकाळी 7 ते रात्री आता 12-1 वाजेपर्यंत तिसऱ्या गटातील लाडक्या बहिणींना पैसे येतील. अशा प्रकारचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे. तर चला मग आता सुरुवात करूया, नेमकं आता कोणाला पैशांचं वितरण होणार नाही. बघा, सरकारनं सांगितलंय तुम्ही जर फेब्रुवारी महिन्याचे हप्ते जर घेतले असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे, तुम्हाला कोणी अडवणार नाही, तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळून जातील. कारण मार्च महिन्याचे हप्ते सोडले म्हणल्यावर सरकारने आता KYC प्रक्रिया त्यावेळीच तुमची चेक केल्या, त्यामुळे तुम्ही तयार राहायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे, सरकार काय म्हणतं, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काही बघण्याची गरज नाही, कारण तुम्ही गोरगरीब महिला आहात असं आमच्या डोळ्यासमोर येईल आणि आम्ही तुम्हाला पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती करण्यास सुरुवात केली असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगितल्याचं देखील आता पाहायला मिळतंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, नेमकं आता तिसरा गट जो आहे, KYC केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का. तर बघा, KYC बरोबर केले असेल, आधार कार्ड अपडेट करून केले असेल, तुमचा जर जुना फोटो आधार कार्डवरती असेल, जुनी जन्मतारीख आधार कार्डवरती या ठिकाणी आता वेगळ्या भाषेत म्हणजे अर्धवट जन्मतारीख असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो, बाकीचं त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आता होणार नाही आहे. तर बघा, आता तुम्हाला शेवटच्या टप्प्यातील अशा 6 जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे ज्यामध्ये आज पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. आता बघा लाडक्या बहिणींनो, इकडे जर बघितलं आता या जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या. बुलढाणा आणि या ठिकाणी बीड आणि लातूर आणि नांदेड हे जर जिल्हे बघितलं तर गोरगरीब महिलांची संख्या जास्त आहे, शेतकरी कुटुंब या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे काही महिला आता धुणं भांडी करायला जातात, काही महिला दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, काही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बहिणी, शेतकऱ्यांच्या पत्नी आहेत. अशा गोरगरीब महिलांची या ठिकाणी निवड करण्यात आल्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे या ठिकाणी आता निवडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. बुलढाणा आणि जालना, आता हे जिल्हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. गोरगरीब
शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून जर या ठिकाणी आता म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। यांना सुद्धा लवकरात लवकर आता मार्च महिन्याचा हप्ता देखील वितरण होण्याची शक्यता आहे। आता महिला व बालविकास खात्याच्या मंत्री या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमनी सांगितलं की आता आर्थिक वर्ष या ठिकाणी एप्रिल महिन्याचं सुरू झालंय आणि त्यामुळे पैशांचं वितरण होण्यासाठी थोडा लेट होईल, परंतु सर्वांच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर मार्च महिन्याचे देखील जमा होण्याची शक्यता आहे, असं या ठिकाणी सूत्रांमार्फत महत्त्वाची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।